नाशिक शहरात आज झालेल्या पहिल्याच जोरदार पावसाने महापालिकेच्या कारभारावरील निष्काळजीपणा पुन्हा एकदा अवघड झाला आहे। पंचवटीतील ऐतिहासिक कपालेश्वर महादेव मंदिर परिसरातील बिवलकर माळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीर्ण वास्तूची भिंत अचानक कोसळली, तर वाड्यावरील संपूर्ण पत्रे वाऱ्यामुळे उडून गेली। या दुर्घटनेत परिसरात दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांना दुखापत झाली असून एका भाविकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे ही वास्तू संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर यांच्या मालकीची असून सदर मिळकतीचा काही भाग धोकादायक असल्याचे नमूद करत नाशिक महापालिकेने यापूर्वी नोटीस बजावली होती। तसेच उर्वरित भागात अनधिकृत बांधकाम असल्याचा दावा करत त्यावर कारवाई प्रलंबित ठेवण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात न धोकादायक बांधकाम हटविण्यात आले ना अनधिकृत बांधकामावर ठोस कारवाई करण्यात आली। परिणामी आज या निष्क्रियतेची किंमत भाविकांना आपल्या जीवावर बेतणाऱ्या दुर्घटनेच्या स्वरूपात मोजावी लागली। संस्थांच्या वतीने वेळोवेळी महापालिकेकडे लेखी पत्रव्यवहार करून सदर प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र प्रशासनाने या गंभीर दुर्लक्ष केल्याचा आरोप आणि आता भाविक स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। जर आज ही दुर्घटना अधिक मोठ्या प्रमाणात झाली असती तर अनेक निष्पाप भाविकांचा जीव गेला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक नाशिकमध्ये येणार आहेत। अशा परिस्थितीत मंदिर परिसरातील धोकादायक बांधकामे आणि प्रलंबित कारवाईकडे दुर्लक्ष करणे हे प्रशासनाच्या गंभीर बेफिकिरीचे द्योतक असल्याचे बोलले जात आहे। भाविकांच्या सुरक्षेपेक्षा कागदी नोटिसा आणि फायलिंगची देवाणघेवाण महत्त्वाची मानणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। आजच्या घटनेनंतर संतप्त भाविकांनी आणि नागरिकांनी तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी मंदिर परिसरातील सर्व धोकादायक बांधकामावर तातडीने कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। दरम्यान भाविक जखमी झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का, की आणखी मोठ्या दुर्घटनेची वाट पाहिली जाणार, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।